सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उतरतील प्रचारात। शेवटच्या आठवड्यात अंबरनाथ आणि बदलापुरात मोठ्या नेत्यांची धामधूम। कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमधून उमेदवार मतदारांची एक गठ्ठा नावे गायब। ठाणे जिल्हा रुग्णालयात शिरला साप, रुग्ण आणि नातेवाईकांची पळापळ। ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात बुधवारी पाणी येणार नाहीये। पलावाजवळील देसाई खाडी पुलाखाली सुटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह। घोडबंदर भागात मोठमोठ्या गृहसंकुल वसाहती आहेत। या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कुटुंबही राहतात। या भागातील आनंदनगर, साईनगर, विजय पार्क, कासारवडवली अशा विविध परिसरातील इमारतींचा गॅस पुरवठा सोमवारी दुपारी 12 वाजता अचानक ठप्प झाला होता। ठाण्यात परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी। राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या नावाने अपशब्द, नंतर उठाबशा काढून मागावी लागली माफी। भारतीय अॅनिमेटेड चित्रपट महाअवतार नरसिम्हा 2026च्या ऑस्करमध्ये बेस्ट अॅनिमेटेड फीचर श्रेणीत अधिकृतरित्या पात्र ठरला आहे। भारतीय अॅनिमेशन क्षेत्रासाठी ही ऐतिहासिक गोष्ट मानली जात असून आता चित्रपट अंतिम नामांकनांच्या प्रतीक्षेत आहे। भारतीय महिला कबड्डी संघाने पुन्हा एकदा जागतिक वर्चस्व सिद्ध करत दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला। अंतिम सामन्यात भारताने दमदार खेळ करत चायनीज तैपेईचा 35-28 असा पराभव केला। या विजयाने भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपले वर्चस्व अधिक भक्कम केले आहे। अशाच अपडेटेड न्यूजसाठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।